फेब्रुवारी 2027मध्ये उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि आत्ता तिथे SIR चालू आहे. SIR म्हणजे SIRच्या माध्यमातून इलेक्शन कमिशन आणि भाजपचा नंगानाच चालू आहे. कारण न्यूज लॉन्ड्रीने ॲनलाईज केलेल्या डेटामधून ही माहिती समोर आली आहे की 6,500 वोटर डिलीट करण्याचे किंवा वोटरच्या वैधतेवर ऑब्जेक्शन घेणारे ॲप्लिकेशन्स हे केवळ 5 व्यक्तींनी फाईल केलेले आहेत. 5 व्यक्तींनी 6,500 ॲप्लिकेशन फाईल केलेले आहेत आणि या 5ही व्यक्ती भाजपशी निगडीत आहेत. आणि त्याच्या पुढची गोष्ट, हे 6,500 ॲप्लिकेशन सर्वच्या सर्व मुस्लिम मतदारांना टार्गेट करणार आहेत, मुस्लिम मतदारांना डिलीट करण्यासाठी आहेत. आणि आता तुम्हाला वाटेल की असं तर नाही व्हायला पाहिजे, एका व्यक्तीला काहीतरी लिमिट पाहिजे, किती डिलिशन तो किती ऑब्जेक्शन घेऊ शकतो याच्यावर. तर ते तसं होतं. 2023 साली एका दिवसात एक व्यक्ती 10च ॲप्लिकेशन फाईल करू शकत होता. ती मर्यादा 2025मध्ये वाढवून 50 करण्यात आली. आणि यावर्षीच्या जानेवारीमध्ये पश्चिम बंगालमध्ये जेव्हा SIR चालू झाला तेव्हा ही मर्यादा पूर्णपणे काढून टाकण्यात आली. कोणताही व्यक्ती कितीही ऑब्जेक्शन फाईल करू शकतो असं ते करण्यात आलं. त्याचाच वापर पश्चिम बंगालमध्ये झाला आणि आता उत्तराखंडमध्ये होतो आहे. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 मुस्लिम मतदार असे आहेत ज्यांना नोटीस आले आहेत किंवा त्यांचं मत बाद होणार आहे, जे काँग्रेसचे सिटिंग आमदार आहेत, आत्ता आमदार आहेत. त्यातले एक म्हणजे काझी निजामुद्दीन. त्यांना या गोष्टीसाठी नोटीस आली आहे इलेक्शन कमिशनची की तुमच्या आईवडिलांचं वय आणि तुमचं वय याच्यामध्ये 15 वर्षापेक्षा कमी अंतर आहे, म्हणून तुम्हाला ही नोटीस पाठवण्यात येत आहे. तसं असेल तर तुमचं नाव डिलीट होईल. आता मुळात ज्याचं वय 50-60 आहे, 50 वर्षापूर्वी बालविवाह होत नव्हते असं कोण म्हणाल? आणि मग त्याच्या आईचं आणि त्याच्या वयाच्या अंतरामध्ये 15 वर्ष इतकंच अंतर असेल तर त्याच्यामध्ये तो काय करणार? पण हा अजब एक तरकट काढले इलेक्शन कमिशनने आणि त्यासाठी त्यांना नोटीस आली. पण खरी गोष्ट तर त्याच्या पुढे आहे की हे जे महाशय आहेत काझी निजामुद्दीन, आत्ता आमदार आहेत, त्यांचे वडीलसुद्धा आमदार होते. आणि 2003मध्ये जेव्हा त्यांचे वडील आमदार होते तेव्हा वडिलांचं वय होतं 63, आईचं वय होतं 50 आणि यांचं स्वतःचं वय होतं 27 वर्ष 2003मध्ये. म्हणजे आईच्या आणि ह्यांच्या वयामध्ये 23 वर्षाचा फरक होता आणि वडिलांचं वय तर त्याच्यापेक्षा जास्त होतं. आणि हा डेटा कुठला आहे तर इलेक्शन कमिशनचाच डेटा आहे 2003 सालचा. म्हणजे इलेक्शन कमिशनच्याच डेटाप्रमाणे ही माहिती चुकीची आहे तरीसुद्धा ती व्हेरीफाय न करता त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. म्हणजे इलेक्शन कमिशन कोणाच्या सांगण्यावरून काम करते, त्याचा काय उद्देश आहे हे तुम्ही समजू शकता.